इयोब अध्याय 31. मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे. मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ? वरून देवाकडून काय वाट्यास येणार? ऊर्ध्वलोकाहून कोणते वतन सर्वसमर्थ भोगाव्यास लावणार? दुष्टास विपत्ती व दुष्कर्म्यास अनर्थ प्राप्त होत नाही काय? माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? माझी सर्व पावले तो गणित नाही काय? मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली, तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे. देवाला माझी सात्विकता कळून येऊ द्या. माझे पाऊल आडमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यांमागून धाव घेतली असली, माझ्या हातास काही डाग लागला असला, तर मी पेरिले ते दुसरा खावो. लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकोत. माझे मन कोणा स्त्रीला पाहून लंपट झाले असले, मी आपल्या शेजाऱ्याच्या दाराशी टपून बसलो असलो, तर माझी स्त्री दुसऱ्याचे दळणकांडण करो, परके तिला ओणवी करोत. कारण हे दुष्कर्म आहे. हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे. कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो. त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती. माझा दास व दासी मजशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखिला असता. तर देव माझा न्याय करावयास उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता, तर मी काय जाब दिला असता? ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले, त्याने त्यालाही नाही का केले? आम्हा दोघांसही गर्भाशयात एकानेच नाही का घडिले? मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणविले असले, मी आपला भाकर तुकडा एकट्यानेच खाल्ला असला, त्यातला काही पोरक्यास दिला नसला, माझ्या बाळपणापासून बापाकडे जसा मुलगा, तसा तो मजजवळ लहानाचा मोठा झाला आहे. लहानपणापासून मी विधवेचा संभाळ करीत आलो आहे. अथवा कोणी वस्त्रावाचून मरत आहे, कोणा दारिद्र्यास पांघरून नाही, हे पाहून त्यास मी आपल्या मेंढरांच्या लोकरीची वस्त्रे दिली नसली, त्यांच्या अवयवास ऊब येईलसे करून त्यांचा आशीर्वाद घेतला नसला, वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलिला असला, तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत. माझे हात खांद्यांच्या सांध्यातून मोडून पडोत. देवापासून येणाऱ्या विपत्तीचा मला धाक असे. त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे. जर मी सुवर्णावर भरवसा ठेविला असता, तुझवर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते. जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, याचा मी आनंद केला असता. जर सूर्यास प्रकाशताना पाहून, चंद्रास थाटाने भ्रमण करीताना पाहून माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते, आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यास नमन केले असते, तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता. अशाने ऊर्ध्वलोकींच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते. माझ्या द्वेष्ट्याचा नाश झालेला पाहून मला आनंद वाटला असता. त्याचवर अरिष्ट आले हे पाहून मला उल्हास वाटला असता. त्याचा प्राणनाश व्हावा असा शाप मागून मी आपल्या जिव्हेस पाप करू दिले नाही. याच्या घरी मासांनाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल असे माझ्या डेऱ्यातल्या लोकांनी म्हटले नसेल. कोणा परदेशस्थास माझ्या दाराबाहेर बिऱ्हाड करून राहण्याची पाळी आली नाही. वाटसरास माझे दार खुले असे. जनसमूहाला भिवून
कुलीन घराणी मला नावे ठेवितील याचा धाक वाटून मी गुपचूप राहिलो व घराबाहेर पडलो नाही. मनुष्यांसारखे मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते. माझे पाप मनातल्या मनात लपविले असते तर, माझे कोणी ऐकणारा असता तर किती बरे होते. हेच माझे दस्तखत सर्व समर्थाने मला जाब द्यावा. माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला असता तर बरे झाले असते. तो मी आपल्या खांद्यावर वागविला असता. शिरोभूषणाप्रमाणे तो डोक्याला वेष्टीला असता. मी पावला पावलाचा हिशोब त्याला दिला असता. त्याचपाशी मी सरदारासारखा गेलो असतो. माझ्या शेताने मजविरुद्ध गाऱ्हाणे केले असेल, त्याच्या सर्व तासांनी मिळून आक्रोश केला असेल, मोबदला दिल्या वाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन, तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटे धोत्रे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत. येथे इयोबाचे भाषण समाप्त झाले.